हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. कसे आहात? मस्त मजेत ना? तर गुड मॉर्निंग. तर बघा, आज मी बनवते मेथीची भाजी. तर त्यासाठीच मेथीची भाजीसाठी तेल गरम करते. आणि बघा, तेल थोडं गरम झालेलं आहे. आता टाकते मी लसूण. लसूण टाकला की मिरची टाकायची. कोणी कोणी लाल तिखटाचं करतं आणि कोणी कोणी हिरव्या मिरचीचं करतं, पण मग आम्ही हिरव्या मिरचीचंच करतो. त्याच्यासाठी हिरवी मिरची टाकायची, जरा छान लागते. हिरवी मिरची आणि लसूण असा छानपैकी भाजून घ्यायचं लालसर. तर बघा, इथे मिरची आणि लसूण असा भाजला आहे. आता यात आपण टाकायची आहे मेथीची भाजी. स्वच्छ धुवून टाकायची बरं का. मेथीची भाजी टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं, कारण मिठाचं पाणी सुटते ना. त्या मिठाचं पाणी सुटलं ना, भाजी जरा शिजते, मऊ शिजते जरा भाजी. मीठ टाकून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवायचं. तसं बघायला पाणी सुटलं, मीठ टाकलं लगेच. आणि मेथीच्या भाजीसाठी कोणी कोणी तुरीची डाळ वापरते, तर कोण कोण मटकीची, मुगाची. पण मटकीची डाळ टाकल्यानंतर भाजी छान लागते बरं का. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मटकीची डाळ टाकायची आणि थोडी हळदसुद्धा टाकायची. लाल मिरची टाकली आपण, त्याच्यामुळं थोडी हळद टाकायची. मी थोडी हळद टाकून घेतली. तर कलर बी येते, चवीला बी होते. त्याच्यामुळं थोडी हळद टाकून घ्यायचं. पाणी किती सुटले भाजीला बघा. भाजी शिजली सुद्धा, मऊ झाली. कढईत टाकल्याबरोबर किती हे दिसत होती जास्त, आणि शिजल्यावर केवढी दिसते. एक घासाचीच भाजी होऊन जाते. तर तुम्ही सुद्धा अशी नक्की ट्राय करून बघा. मेथीची भाजी चवीला छान होते. आणि ते बघा, आता ह्याला शेंगाचं कूट लागणार आहे. तर त्यासाठी शेंगाचं कूट टाकायचं नाही नुसता, तर शेंगाचं कूट लसूण घालून बारीक करायचं आहे. शेंगा भाजलेल्या तसं टाकल्यानंतर भाजीला अजून जरा वेगळीच चव येते. इथे मी शेंगाचा कूट बारीक करते बघा, लसूण घालून. तर बघा, भाजी शिजले आणि पाणी सुद्धा आटलेलं आहे. मग आता आपण याच्यामध्ये डाळ घालायची बरं का. भिजत टाकली होती मी सकाळीच, तर ही डाळ मी अशी घालून घेते याच्यामध्ये. मटकीची डाळ आहे.
भाजी पण शिजलेली आणि डाळ पण टाकून घेतली. आता आपण हे जे कुटलेलं आहे ना लसूण आणि शेंगाचा कूट जर थोडासा जाडसरच ठेवायचा, मगच भाजी जरा दाताखाली शेंगाचा कूट आला ना मग छान चव देते बरं का. असं आपल्या भाजीचा कूट घातलेला आणि असं लसूण घालून भाजी बनवलेली ती थोडी वेगळीच असते. तुम्ही करून बघा. तर लसूण घालायचाच. मेथीची भाजी असो, शेपूची भाजी असू दे, कोणती पण अशी सुकी भाजी असली ना तर वरतून कूट टाकताना फक्त कूट नाही टाकायचा, तर कुटात लसूण घालून शेंगा बारीक करायच्या आणि थोड्याशा जाडसर ठेवायच्या. बघा मग कशी दिसत होती भाजी आणि आता कूट घातल्यानंतर डाळ घातल्यावर किती छान दिसते का. मीठ तर आपण आता टाकूनच घेतलं आहे पहिलाच शिजवतानाच भाजी. तर चला, कशी वाटली भाजी नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करत जा आणि अजून आपल्या चॅनलवरती कुणी जर नवीन व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.